नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण गोरेगावचं ना हिडन स्पॉट आहे, म्हणजे नॉनव्हेज जे खातात ना, सी फूड लवर, त्यांच्यासाठी आता आपण जात आहोत गोरेगावला. सत्कार असं हॉटेलचं नाव आहे. सो चलाच. तर हे आहे गोरेगाव स्टेशन व इथे आहे सत्कार, पण हे खूप छोट्याशा गल्लीमध्ये आहे. सो बघा तुम्ही, अपोजिट जयप्रकाश बार आहे, तर त्याच्या इथून हे मधली गल्ली आहे. सो ह्या गल्लीमध्ये आम्ही एंटर केलं. ही बघा, ही गल्ली आहे ती, बट आम्ही रॉंग गल्लीमध्ये घुसलेलो. तर आम्हाला हे काका भेटले. हे काका बोलले की ही गल्ली नाही, पुढची गल्ली आहे. सो आम्ही ह्या गल्लीमधनं आलो. सो बघा, मस्त छोटी गल्ली आहे, एवढं काय समजून येत नाही, बट इकडे बोर्ड लावलेले आहेत सत्कार हॉटेलचे, तर तुम्ही चेक करा. व इथून गेलो. आम्हाला वाटलं की एवढं काय हे नसेल, म्हणजे गर्दी वगैरे नसेल, नॉर्मल असेल सर्व हॉटेल वगैरे. तर पुढे जाताच आम्ही बघतो तर काय, थोडी माणसं ऑलरेडी वेटिंगला होती तिथे. सो गल्ल्या आहेत, तर तुम्ही शोधता. थोडंफार कठीण आहे, बट एवढं काय नाही. सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत की कुठून कसं जायचं, आतमध्ये रस्ता कसा गेला आहे ते सर्व आहे. आम्ही पोचलो. पुढे बघतो तर काय, ऑलरेडी आमच्या ती लाईन होती, माणसं वेटिंगसाठी होती उभी. सो त्यानंतर आमचा नंबर होता. बट एवढं काय मोठं हॉटेल नव्हतं, बट ते बोलतात ना की जे हिडन स्पॉट असतात ना, तर त्या टाईपमधलं हॉटेल होतं हे सगळ्यांनाच माहीत नव्हतं. बट त्याची टेस्टची जी ही आहे ना, सर्वीकडे गोष्ट ती पसरलेली होती. सो असं काय, इकडे गर्दी होती. हे बोर्ड त्याचं आम्ही इकडनं एंटर करतो. थोड्या वेळा नंबर आला, म्हणजे 5-10 मिनटं आम्हाला लागली, वेटिंग करत होतो आम्ही गेलो फायनली आतमध्ये. बाहेर जागा नव्हतीच नॉन एसीमध्ये, सो आम्ही एसीमध्ये गेलो. तिथे पण बसण्यासाठीचे 3-3 जणांचे सीट्स होते, तर तिकडे पण आम्हाला थोडं हे करायला लागलं, ॲडजस्ट करायला लागलं. बट ठीक आहे, हे मस्त वाटलं मला. इकडे मस्त युनिक होतं. त्यानंतर ही सत्कारचे तुम्ही हे बघू शकता, प्राईज लिस्ट कसं आहे ते. सो तुम्हाला हे म्हणजे थोडंफार कॉस्टली आहे, बट ठीक आहे. जेवण जर बघितलं ना, तर तुम्हाला ती कॉस्ट एवढी काय वाटत नाही. सो जेवणाची क्वांटिटी पण चांगली होती. तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवतो, थांबा, वेट बघा. आता ह्यामध्ये मला आवडलं ना खेकड्याचा डेंगा. त्याची साईज होती ना, ती बघा, मस्त मोठी साईज होती. रस्सा, हा एक रस्सा होता. ह्या तिसऱ्या सोलकढी होती. आणि ऑप्शनमध्ये आपण भाकरी किंवा वडे घेऊ शकत होतो. आम्ही अशी ही प्लेट घेतलेली, एक खेकडा प्लेट घेतलेली. सो तुम्ही बघू शकता, ही एक खेकडा प्लेट होती. व त्यानंतर माझा स्ट्रगल सुरू झाला. खेकड्याचा डेंगा मोडतच नव्हता. सो कसं करून मी बघा थोडं ट्राय केलं, बट थोड्या वेळाने तो तुटला फायनली. हे बोलतो आपण हे दाताने तोडू शकत नाही, बाकी सगळं दाताने तोडतात, तसं आपण हा तोडू शकत नाही. डेंगा थोडा मोठा होता. सो फायनली थोड्या वेळाने कट केला डेंगा. बट टेस्ट मात्र खूप चांगली होती खेकड्याची. खेकडा मसाला जो होता ना, खूप मस्त होता. खूप कष्ट लागत होते तोडण्यासाठी, पण फायनल तोडलं मी. आतमध्ये मांस बघू शकता गाईज, खूप मस्त होता. सो त्याचसोबत ना मी तुम्हाला दाखवतो, हा नॉन एसीचा चार्ट आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता काय असेल तर कमी असतं. सो फायनल आम्ही सर्व केलं. बिल आलं आमचं 1281 बिल झालं. सो ठीक होतं, एवढं काय आहे ना, थोडंफार कॉस्टली होतं, बट ठीक आहे. सर्व आम्ही संपवलं व भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.